जय महाराष्ट्र मंडळी. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा पुढील आठवड्यात मोठा आढावा घेतला जाणार आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अंदाज समितीचा 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसाचा जिल्हा दौरा निश्चित झाला असून या दौऱ्यात समितीचे अध्यक्षासह तब्बल 28 आमदार सहभागी होणार आहे. या दौऱ्यात गेल्या 5 वर्षातील विविध योजना, प्रकल्प, निधी, खर्च आणि विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. मंडळी, विशेष म्हणजे दूध भेसळ विरोधातील कारवाया, जलजीवन मिशन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते व खड्डे दुरुस्तीवरील खर्च, क्रीडा विभागातील साहित्य, क्रीडांगण योजना अशा अनेक महत्त्वाच्या विषयांचा सखोल आढावा या समितीकडून घेतला जाणार आहे. पण अंदाज समिती म्हणजे नेमकी काय, या दौऱ्याचं महत्त्व काय, कोणत्या विभागांना उत्तर द्यावं लागणार आहे आणि या पाहणीमुळे प्रशासनावर काय परिणाम होऊ शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पी.के. भांडुळकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा नंबर 1, अंदाज समितीचा दौरा नेमका काय आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचा 6, 7 आणि 8 ऑगस्ट या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्याचा 3 दिवसांचा दौरा होणार आहे. या समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली 27 आमदार, सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी आणि स्वीय सहाय्यकासह सुमारे 50 सदस्यांचं पथक जिल्ह्यात दाखल होणार आहे. अंदाज समितीचं मुख्य काम म्हणजे शासनाने मंजूर केलेला निधी प्रत्यक्षात कसा खर्च झाला, योजनांची अंमलबजावणी कितपत झाली आणि विकास कामांची सद्यस्थिती काय आहे याची प्रत्यक्ष पडताळणी करणे. त्यामुळे हा दौरा केवळ औपचारिक नसून प्रशासनाच्या कामकाजाची थेट तपासणी मानली जातो. मुद्दा नंबर 2, कोणत्या कामांची आणि विभागांची पाहणी होणार आहे. या दौऱ्यात गेल्या 5 वर्षातील अनेक महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी झालेल्या कारवाया, जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या आणि पूर्ण झालेल्या योजनांची स्थिती, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी केलेला खर्च, क्रीडा विभागाने खरेदी केलेल्या साहित्याची माहिती, क्रीडांगण विकास योजनावर झालेला खर्च अशा विविध विषयांचा समावेश आहे. मंडळी, याशिवाय इतर शासकीय विभागांकडून गेल्या 5 वर्षातील निधीचा वापर, कामांची गुणवत्ता आणि प्रकल्पांची सद्यस्थिती याची माहिती समिती घेणार आहे. मुद्दा नंबर 3, दौरा आधी पुढे का ढकलण्यात आला होता. मंडळी, या समितीचा दौरा यापूर्वी 20 ते 22 जुलै दरम्यान होणार होता. मात्र त्यावेळी प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं, कारण समितीने 2021 ते 2026 या 5 वर्षातील सर्व योजनांची माहिती, निधी, खर्च आणि कामांचे तपशील मागवलेले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती अल्पावधीत संकलित करणं अनेक विभागांसाठी शक्य होत नव्हतं. त्यामुळे प्रशासनाच्या तयारीसाठी वेळ देण्यात आला आणि हा दौरा पुढे ढकलण्यात आला. आता सर्व माहिती तयार झाल्यानंतर 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान हा दौरा निश्चित करण्यात आलेला आहे. मुद्दा नंबर 4, 3 दिवसांचा दौरा कसा असणार आहे. 6 ऑगस्ट रोजी सर्वप्रथम जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुखांसोबत सविस्तर आढावा बैठक होणार आहे. प्रत्येक विभागानं आपल्या कामांचा अहवाल समितीसमोर सादर करायचा आहे. त्यानंतर समिती विविध प्रकल्पांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. 7 आणि 8 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विविध विकास कामांची, योजनांची आणि प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. या पाहणीनंतर संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात जाणार आहेत. आवश्यक असल्यास सुधारणा करण्याबाबतही निर्देश दिले जाऊ शकतात. मुद्दा नंबर 5, प्रशासनाला कोणत्या सूचना देण्यात आलेल्या. मंडळी, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना तयारीचे आदेश दिलेले आहेत. प्रत्येक आमदारासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विभागाने मागवलेली सर्व कागदपत्रे, आर्थिक अहवाल, योजनांचे तपशील, प्रकल्पांची माहिती आणि आवश्यक नोंदी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. समिती सदस्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुद्दा नंबर 6, अंदाज समितीच्या अहवालाचं महत्त्व काय असतं. मंडळी, अनेकांना प्रश्न पडतो की अशा दौऱ्याचा प्रत्यक्ष फायदा काय होतो. अंदाज समिती प्रत्यक्ष पाहणी करून शासनाला सविस्तर अहवाल सादर करते. एखाद्या योजनेत विलंब, निधीचा अपुरा वापर, निकृष्ट दर्जाचं काम किंवा आर्थिक अनियमितता आढळल्यास त्याची नोंद अहवालात केली जाते.
त्यानंतर शासन संबंधित विभागांकडून खुलासा मागू शकतं किंवा सुधारणात्मक पाऊल उचलू शकतं. त्यामुळे समितीचा अहवाल प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मुद्दा नंबर 7, अहिल्यानगरसाठी हा दौरा का महत्त्वाचा आहे? मंडळी, गेल्या काही महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन मिशन, रस्ते, दूध भेसळ, सार्वजनिक बांधकाम आणि विविध विकास कामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. अशा परिस्थितीत तब्बल 28 आमदारांची समिती जिल्ह्यात येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करणार असल्यामुळं प्रशासनावर मोठी जबाबदारी असणार आहे. या दौऱ्यानंतर अनेक योजनांची खरी स्थिती समोर येण्याची शक्यता आहे. तसेच ज्या विभागांमध्ये त्रुटी आढळतील त्यांना सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. आता पाहूया मुद्दा नंबर 8, पुढे काय होणार आहे? मंडळी, 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान समितीचा दौरा पूर्ण झाल्यानंतर सर्व निरीक्षणाच्या आधारे सविस्तर अहवाल तयार केला जाईल. या अहवालात विविध विभागांच्या कामगिरींचं मूल्यांकन, निधीचा वापर, योजनांची अंमलबजावणी आणि आवश्यक शिफारशींचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यानंतर शासन त्या अहवालाचा अभ्यास करून संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊ शकतं. त्यामुळे या दौऱ्यानंतर अनेक विकास कामांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. गोष्ट पहिली, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली 28 आमदारांचा ताफा 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून गेल्या 5 वर्षातील विकास कामांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. मंडळी, गोष्ट दुसरी, जलजीवन मिशन, दूध भेसळीविरोधातील कारवाया, रस्ते दुरुस्ती, क्रीडा विभागाचा खर्च, क्रीडांगण योजना आणि इतर अनेक शासकीय विभागांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे. आणि गोष्ट तिसरी, या दौऱ्यानंतर प्रशासनाच्या कामकाजाचं वास्तव समोर येण्याची शक्यता असून ज्या विभागांमध्ये त्रुटी आढळतील त्यांना सुधारणा करण्याचे निर्देश किंवा पुढील कारवाई होऊ शकते. मंडळी, आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते अशा अंदाज समितीच्या पाहणीमुळे शासकीय कामांमध्ये अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण होतं का? आणि विकास कामांची अशी प्रत्यक्ष तपासणी नियमितपणे व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी, राजकीय अपडेटसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.